Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर डिझाइन ऑफ अ लिप स्प्रिंग. तर लिप स्प्रिंग सगळ्यांना माहित आहे. लिप स्प्रिंगचं फंक्शन काय असणार आहे तर लिप स्प्रिंग कुठे यूज करतात सस्पेन्शन सिस्टीममध्ये यूज करतात. जे हेवी व्हेकल्स असतील ट्रक्स वगैरे असतील तिथं सस्पेन्शनसाठी आपण लिप स्प्रिंग यूज करतो. तर इथं बघा लिप स्प्रिंगचं एक तुम्हाला तर फिगर दिसत असेल. तर ही जी वरची लिप स्प्रिंग आहे किंवा वरची जी लिप आहे त्याला आपण काय म्हणतो तर मास्टर लिप किंवा त्यालाच काय म्हणतात एक्स्ट्रा फुल लेंथ लिप. ओके, त्याच्या दोन्हीमधलं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स असणार आहे ते कशाने डिनोट केले जाते तर 2L1 ह्यानं डिनोट केले जाते. त्याच्यानंतर मास्टर लिप नंतर जी लिप असणार आहे त्याला म्हणतात फुल लेंथ लिप. ही साधारणतः 1 किंवा 2 या फुल लेंथ लिप असतात आणि त्याच्यानंतर ज्या लिप्स असणार आहेत त्याला आपण काय म्हणतो तर ग्रॅज्युएटेड लिप्स म्हणतो. आणि या लिप स्प्रिंग एकत्र ठेवण्यासाठी काय यूज केले जाते तर यू क्लिप्स वापरली जाते आणि त्याच्याबरोबर काय यूज केलं जाणार आहे तर रिबाउंड क्लिप्स वापरले जातं. तर या लिप स्प्रिंगचा जो विड्थ असेल किंवा त्याची जी थिकनेस असेल ती कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 2W इज इक्वल टू काय असणार आहे सेंट्रल लोड. हा जो 2W असणार इथं दिसत आहे त्याला म्हणायचं सेंट्रल लोड जो सस्पेन्शन मधून येणार किंवा व्हेकल मधून येणार तो असणार आहे 2W. त्याच्यानंतर NF इज इक्वल टू काय असणार आहे नंबर ऑफ फुल लेंथ लिप्स. म्हणजे काय या ज्या फुल लेंथ लिप असणार त्या किती असणार आहेत ते कशाने डिनोट करतात तर NF. नेक्स्ट आहे NG इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅज्युएटेड लेंथ लिप्स. म्हणजे फुल लेंथ लिप नंतर ज्या ग्रॅज्युएटेड लेंथ लिप्स असणार आहेत त्या किती असणार आहेत त्या कशाने डिनोट करतात तर NG. N इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ लिव्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ लिव्ह म्हणजे फुल लेंथ लिव्ह आणि ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्ह यांची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळणार आहे टोटल नंबर ऑफ लिव्स मिळणार आहे. नेक्स्ट T इज इक्वल टू थिकनेस ऑफ द लिव्स. म्हणजे जे लिप स्प्रिंग असणार आहे ह्याची थिकनेस असणार आहे ते कशाने डिनोट करतात तर स्मॉल t. आणि B इज इक्वल टू काय असणार आहे तर विड्थ ऑफ द लिव्स. म्हणजे ही जर मी साईडनं बघितली तर त्याच्यामध्ये जी त्याची विड्थ असणार आहे त्याला म्हणायचं विड्थ ऑफ द लिव्स किंवा ती कशाने डिनोट करतात तर B नो डिनोट करतात. हे जनरल नोटेशन्स असणार आहे. तर आता डिझाईन कसे करणार आहेत बघा. फर्स्ट वन आहे डिझाईन स्टेप्स फॉर कॅल्क्युलेटिंग थिकनेस ऑफ द लिप स्प्रिंग. म्हणजे जी लिप स्प्रिंगची ही जी थिकनेस असणार ती कशी कॅल्क्युलेट करणार तर काय फॉर्म्युला आहे स्ट्रेस इन अ लिप स्प्रिंग इज इक्वल टू सिग्मा B इज इक्वल टू सिग्मा इंटू W इंटू L अपॉन NBT स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. सिग्मा इज इक्वल टू स्ट्रेस असेल, W इज इक्वल टू लोड असणार आहे, L इज इक्वल टू हाफ लेंथ ऑफ लिप स्प्रिंग, त्याच्यानंतर N इज इक्वल टू नंबर ऑफ लिप स्प्रिंग, B इज इक्वल टू विड्थ अँड T इज इक्वल टू थिकनेस. हे सगळे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं असतं. तर L कसा कॅल्क्युलेट करणार आहे इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द स्प्रिंग काय फॉर्म्युला आहे 2L इज इक्वल टू 2L1 मायनस L. याच्यावरून तुम्हाला L कॅल्क्युलेट करता येतं. दोन कंडिशन असणार आहे. जेव्हा सेंट्रल बँड यूज केलेला असणार तेव्हा ही कंडिशन आपण यूज करणार आहे 2L इज इक्वल टू 2L1 मायनस L. आणि जेव्हा U बोल्ट दिला असेल तेव्हा काय कुठली कंडिशन यूज करणार आहे 2L इज इक्वल टू 2L1 मायनस 2/3L. तर हे कंडिशन काय असणार आहे ते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कळतील. नेक्स्ट वन फॉर्म्युला आहे डिफ्लेक्शन इन लिप स्प्रिंग. तर डिफ्लेक्शन काय येणार आहे डेल्टा इज इक्वल टू सिग्मा इंटू W इंटू L क्यूब अपॉन N इंटू E इंटू B इंटू T क्यूब. हा फॉर्म्युला असणार आहे. या फॉर्म्युल्यानं तुम्ही काय फाइंड करू शकता तर डिफ्लेक्शन इन अ लिप स्प्रिंग फाइंड करू शकता. नेक्स्ट थर्ड वन फॉर्म्युला आहे स्ट्रेसेस इन फुल लेंथ लिप्स. म्हणजे फुल लेंथ लिप मध्ये किती स्ट्रेस असणार तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे सिग्मा F विच इज इक्वल टू स्ट्रेस इन अ फुल लेंथ लिप विच इज इक्वल टू 18 इंटू W इंटू L अपॉन B इंटू T स्क्वेअर इन ब्रॅकेट 2 इंटू NG प्लस 3 इंटू NF. NG म्हणजे काय नंबर ऑफ ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स आणि NF म्हणजे नंबर ऑफ फुल लेंथ लिव्स. हे कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट फोर्थ वन काय आहे स्ट्रेसेस इन अ ग्रॅज्युएटेड लिव्स. काय येणार आहे सिग्मा G इज इक्वल टू 12 इंटू W इंटू L अपॉन B इंटू T स्क्वेअर इन ब्रॅकेट 2NG प्लस 3NF. या फॉर्म्युल्याने तुम्ही ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स मध्ये किती स्ट्रेस असणार तो फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट वन आहे डिफ्लेक्शन इन अ फुल लेंथ लिव्स अँड ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स. तर डिफ्लेक्शन कसं फाइंड करणार आहे डेल्टा इज इक्वल टू 12 इंटू W इंटू L क्यूब अपॉन E इंटू B इंटू T स्क्वेअर इन ब्रॅकेट 2NG प्लस 3NF.
या फॉर्म्युल्याने तुम्ही डिफ्लेक्शन फाइंड करू शकता. नेक्स्ट सेकंड वन आहे डिझाईन स्टेप्स फॉर कॅल्क्युलेटिंग लेंथ ऑफ अ लिफ स्प्रिंग. म्हणजे लिफ स्प्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर काय फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ अ स्मॉलेस्ट लिफ L इंटू 1 डिवायडेड बाय n-1 प्लस L. ते नेक्स्ट आहे लेंथ ऑफ अ सेकंड स्मॉलेस्ट लिफ, म्हणजे त्याच्यावरची जी लिफ असणार ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे, L इंटू 2 अपॉन n-1 प्लस L. म्हणजे जी लेंथ ऑफ लिफ फाइंड करायची ती इथे येणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ n-1 लिफ काय येणार आहे, L इंटू n-1 अपॉन n-1 इंटू L. हे तुम्ही लेंथ फाइंड करू शकता. आणि लेंथ ऑफ अ मास्टर लिफ म्हणजे सगळ्यात मोठी जी लिफ स्प्रिंग असणार आहे, लिफ असणार आहे, ती कशी कॅल्क्युलेट करणार, 2L1 प्लस पाय इन ब्रॅकेट D प्लस T इंटू 2. हे तुम्ही लेंथ ऑफ मास्टर लिफ फाइंड करू शकता. वेअर D इज इक्वल टू डायमीटर ऑफ द आय. साईडला जो असा डायमीटर होता त्याचा डायमीटर आयचा, आणि D कसा कॅल्क्युलेट करणार आहे, 32M अपॉन पाय इंटू सिग्मा B रेस टू 1/3. L इज इक्वल टू इनइफेक्टिव्ह लेंथ आणि कॅपिटल L इज इक्वल टू इफेक्टिव्ह लेंथ. या फॉर्म्युल्याने तुम्ही लेंथ ऑफ द लिफ स्प्रिंग फाइंड करू शकता. नेक्स्ट वन आहे निपिंग ऑफ अ लिफ स्प्रिंग. म्हणजे निपिंग म्हणजे काय, द इनिशियल गॅप C बिटवीन द फुल लेंथ लिफ अँड ग्रॅज्युएटेड लेंथ लिफ बिफोर द असेंब्ली इज कॉल्ड ॲज अ निपिंग. म्हणजे काय, ही जी फुल लेंथ लिफ असणार आहे आणि ही जी ग्रॅज्युएटेड लिफ असणार आहे, या दोन्हीमध्ये जो इनिशियली गॅप ठेवलेला असणार आहे असेंब्ली करायच्या आधी लिफ स्प्रिंग, त्याला म्हणायचं निपिंग. हा जो गॅप असणार आहे त्या गॅपला काय म्हणायचं, निपिंग म्हणायचं. तर हा गॅप का ठेवला जातो, तर बघा, द स्ट्रेसेस इन अ फुल लेंथ लिव्स आर 50% मोर दॅन द ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स. म्हणजे ही जी फुल लेंथ लिव्ह असणार आहे ह्याच्यामध्ये स्ट्रेस हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स. फॉर इक्वलायझिंग द स्ट्रेसेस इन अ डिफरंट लिव्स निपिंग इज प्रोव्हाइडेड. म्हणून काय केलं जाते, तर दोन्हीचा स्ट्रेस इक्वल व्हावा यासाठी काय केलं जातो, इनिशियली इथं गॅप ठेवला जातो असेंब्लीच्या आधी. त्या गॅपला काय म्हणतात, निपिंग म्हणतात. जेणेकरून काय होईल, सगळ्या लिफ्समध्ये स्ट्रेस हा कॉमन राहील. तो कसा कॅल्क्युलेट केला, तो C म्हणजे काय, इनिशियल गॅप निप विच इज इक्वल टू 2WL³ डिवायडेड बाय N इंटू B इंटू N इंटू E इंटू B इंटू T³. हा पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट असणार, तुम्हाला एक्झाममध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये विचारलं जाते, फाइंड द इनिशियल गॅप. तर या फॉर्म्युल्याने तुम्ही तो इनिशियल गॅप फाइंड करू शकता निपिंगचा. काय असणार आहे, C इज इक्वल टू 2 इंटू W इंटू L³ डिवायडेड बाय N इंटू E इंटू B इंटू T³. तर आता आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम काय बघा, अ सेमी इलिप्टिकल स्प्रिंग हॅज अन ओव्हरऑल लेंथ ऑफ 1 मीटर अँड सस्टेन अ लोड ऑफ 70 kilonewton at its center. The spring has 3 full length leaves and 15 graduated length leaves with a center band of 100 mm width. All the leaves are to be stressed to 400 Newton per mm square when fully loaded. Full stop. The ratio of total spring depth to that of the width is 2. Young modulus E is equal to 0.2 into 10⁶ Newton per mm square. आणि डिटरमाइन काय करायचं आहे बघा, थिकनेस अँड विड्थ ऑफ द लिव्स. सेकंड वन आहे इनिशियल गॅप दॅट शुड बी प्रोव्हाइडेड बिटवीन फुल लेंथ अँड ग्रॅज्युएटेड लिव्स बिफोर द बँड लोड अप्लाइड. आणि थर्ड वन काय फाइंड करायचं आहे, द लोड एक्झर्टेड ऑन द बँड आफ्टर स्प्रिंग असेंबल्ड. या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या. हा प्रॉब्लेम तुम्हाला विंटर 16ला विचारलेलं. तर बघा काय, अ सेमी इलिप्टिकल स्प्रिंग हॅज ओव्हरऑल लेंथ ऑफ 1 मीटर. म्हणजे ओव्हरऑल लेंथ काय येणार आहे, 2L1 इज इक्वल टू 1 मीटर विच इज इक्वल टू 1000 mm अँड सस्टेन अ लोड ऑफ 70 kilonewton ॲट इट्स सेंटर. म्हणजे सेंट्रल लोड 2W किती दिलेला आहे, 70 kilonewton विच इज इक्वल टू 70 इंटू 10⁻³ न्यूटन. म्हणजे W किती येणार आहे, 70च्या निम्म म्हणजे 35 इंटू 10⁻³ न्यूटन. द स्प्रिंग हॅज 3 फुल लेंथ लिव्स अँड 15 ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स विथ अ सेंटर बँड ऑफ 100 mm विड्थ. फुल लेंथ लिव्स NF किती आहेत, 3 आणि ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स NG किती आहेत, 15. म्हणजे टोटल लेंथ ऑफ लिव्ह किती येणार आहे, N इज इक्वल टू NF प्लस NG. म्हणजे
3 + 15 किती येणार आहे 18 आणि सेंट्रल बँड स्मॉल एल किती आहे 100 mm. ऑल द लिव्स आर टू बी स्ट्रेस्ड टू 400 Nm/mm² वेन फुल्ली लोडेड. जे काय येणार आहे सिग्मा बी 400 Nm/mm² दिलेला आहे. द रेशो ऑफ टोटल स्प्रिंग डेप्थ टू दॅट ऑफ द विड्थ इज 2. म्हणजे स्प्रिंग डेप्थ टू द विड्थ हा रेशो किती दिलेला आहे आपल्याला 2 दिलेला आहे. तर आता अशा तुमच्या स्प्रिंग असणार आहेत तर त्याची डेप्थ किती येणार आहे ही अशी डेप्थ येणार. म्हणजे काय येणार आहे डेप्थ ही त्याची थिकनेस आणि हे नंबर ऑफ स्प्रिंग म्हणजे काय येणार आहे डेप्थ n × t ही झाली त्याची डेप्थ. काय दिले बघा द रेशो ऑफ टोटल स्प्रिंग डेप्थ किती झाली नंबर ऑफ स्प्रिंग इंटू त्यांची थिकनेस म्हणजे n × t अपॉन विड्थ काय आपण नोटेशन घेतलेलं आहे b म्हणजे n × t अपॉन b किती दिलेलं आपल्याला 2 दिलेलं आहे. म्हणजे इथं दिलं स्प्रिंग डेप्थ काय येणार आहे n × t आणि विड्थ काय येणार आहे b. तर काय येणार आहे n × t अपॉन b आपल्याला किती दिलेलं आहे 2 दिलेलं आणि यंग्स मॉड्युलस E किती दिलेलं आहे 0.2 × 10⁶ Nm/mm². हे आपल्याला दिले. फाइंड काय करायचं आहे थिकनेस अँड विड्थ ऑफ द लिव्स. थिकनेस t आणि विड्थ काय येणार आहे b हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सेकंड वन काय फाइंड करायचं आहे तर इनिशियल गॅप दॅट शुड बी प्रोव्हाइडेड बिटवीन फुल लेंथ अँड ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स बिफोर द बँड लोड अप्लाइड. म्हणजे इनिशियल गॅप काय येणार आहे c निपिंग आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि थर्ड वन आहे द लोड एक्झर्टेड ऑन द बँड आफ्टर स्प्रिंग असेंबल्ड म्हणजे WB हे आपल्याला फाइंड करायचं आहे. असा हा आपला प्रॉब्लेम आहे. तर फर्स्ट वन काय बघा कंडिशन थिकनेस अँड विड्थ ऑफ द लिव्स. आपल्याला फॉर्म्युला काय ॲज ऑल द लिव्स आर इक्वली स्ट्रेस्ड आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला काय येणार आहे सिग्मा बी इज इक्वल टू 6 × W × L अपॉन n × B × t². हा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. बघा त्या फॉर्म्युला आपल्याला काय काढायला लागते L. तर L कशी काढणार आहे आपण इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द लिव्स काय फॉर्म्युला आहे 2L इज इक्वल टू 2L1 - L. तर 2L1 आपल्याला किती दिलेला आहे 1000 मायनस L किती दिलेला आहे 100. तर 2L किती येईल 900. तर L किती येणार आहे 450 mm. हे झाले आपल्याला L मिळालं. आता काय आपल्याला वी हॅव n × t अपॉन b विच इज इक्वल टू 2 ही आपल्याला कंडिशन दिलेलं आहे. त्यामध्ये नंबर ऑफ लेंथ ऑफ लिव्स किती दिलेले आहेत आपल्याला 18 म्हणजे 18 × t अपॉन b विच इज इक्वल टू 2. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल विड्थ इज इक्वल टू 9 × थिकनेस ही कंडिशन मिळाली. तर आता आपला फॉर्म्युला काय बघा सिग्मा b इज इक्वल टू 6 × W × L अपॉन n × B × t². हा आपला फॉर्म्युला सिग्मा b 406 आहे तसं. त्याच्यानंतर लोड किती दिलं आहे 35 × 10⁻³ L आत्ताच फाइंड केला आपण 450 mm डिवायडेड बाय नंबर ऑफ नंबर ऑफ लिव्स किती आहेत 18 × B ची व्हॅल्यू काय 9 × t × t². तर हे सॉल्व केलं की आपल्याला काय मिळेल t³ इज इक्वल टू 1458. मग t किती मिळेल 11.34 mm म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती मिळणार आहे 12 mm. आणि b कसं फाइंड करणार आहे विड्थ b इज इक्वल टू 9 × t कंडिशन आपल्याकडे आहे म्हणजे 9 × 12 विच इज इक्वल टू 108 mm. हे आपल्याला थिकनेस आणि विड्थ मिळाली. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर इनिशियल गॅप फाइंड करायचं. इनिशियल गॅप काय येणार आहे c इज इक्वल टू 2 × W × L³ अपॉन n × E × B × t³. तर 2 × W किती येणार आहे 35 × 10⁻³ × L लेंथ 450 चा क्यूब अपॉन n किती आहे नंबर ऑफ लिव्स 18 × E आपल्याला दिलेला आहे 0.2 × 10⁻⁶ × B फाइंड केलेला आहे 108 आणि T पण फाइंड केलेला आहे 12 त्याचा क्यूब. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला काय मिळेल इनिशियल गॅप किंवा निपिंग किती मिळणार आहे 9.5 mm. आणि थर्ड वन आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर लोड एक्झर्टेड ऑन द बँड आफ्टर स्प्रिंग असेंबल्ड म्हणजे काय फॉर्म्युला आहे WB इज इक्वल टू 2 × NF × NG × W अपॉन n इन ब्रॅकेट 2 × NG प्लस 3 × NF. तर 2 × NF नंबर ऑफ फुल लेंथ लिव्ह किती आहेत 3 NG म्हणजे नंबर ऑफ ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स किती आहेत 15 × W लोड किती आहे 35 × 10⁻³ अपॉन n म्हणजे नंबर ऑफ लिव्स 18 इन ब्रॅकेट 2 × 15 प्लस 3 × 3. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला काय मिळेल लोड एक्झर्टेड किती येणार आहे
4487 न्यूटन असा हा प्रॉब्लेम असणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय, अ ट्रक स्प्रिंग हॅज 12 numbers of leaves, 2 of which are full length leaves. The spring supports are 1.05 meter apart and central band is 85 mm wide. The central load is to be 5.4 kilonewton with permissible stress of 280 newton per mm square. Determine the thickness and width of the steel spring leaves. The ratio of the total depth to the width of spring is 3. Also determine the deflection of the spring. Take E is equal to 0.21 into 10 raised to 6 Newton per mm square. हा प्रॉब्लेम आहे, 3-4 वेळाला एक्झाम मध्ये विचारेल. काय बघा, अ ट्रक स्प्रिंग हॅज 12 नंबर ऑफ लीव्स, 2 ऑफ विच आर फुल लेंथ लीव्स. म्हणजे 2 फुल लेंथ लीव्स आहेत. NF इज इक्वल टू 2. मग राहिलेल्या काय येणार आहेत, ग्रॅज्युएटेड लेंथ लीव्स NG इज इक्वल टू 10 आणि टोटल नंबर ऑफ लीव्स किती येणार आहेत, N इज इक्वल टू 12. The spring supports are 1.05 meter apart and central band is 85 mm wide. स्प्रिंग सपोर्ट किती दिलं आहे, 2L1 1.05 मीटर म्हणजे 1050 mm आणि सेंट्रल बँड L इज इक्वल टू 85 mm. द सेंट्रल लोड इज 5.4 kilonewton with permissible stress of 280 न्यूटन पर mm स्क्वेअर. सेंट्रल लोड 2W किती दिलेला आहे, 5.4 kilonewton म्हणजे काय येणार आहे, 5.4 इंटू 10 raised to 3 न्यूटन विच इज इक्वल टू W काय येणार आहे 5.4 च्या हाफ म्हणजे 2.7 इंटू 10 raised to 3 न्यूटन आणि स्ट्रेस किती दिलेला आहे 280 न्यूटन पर mm स्क्वेअर. डिटरमाइन द थिकनेस अँड विड्थ ऑफ द स्टील स्प्रिंग. म्हणजे थिकनेस आणि विड्थ आपल्याला फाइंड करायचे आहे. अँड द रेशो ऑफ टोटल डेप्थ टू द विड्थ ऑफ द स्प्रिंग इज 3. म्हणजे टोटल डेप्थ आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघितली काय येणार आहे N इंटू टी अपॉन विड्थ काय B हे किती दिलेलं आहे आपल्याला 3 दिलेलं आहे. ऑल्सो डिटरमाइन डिफ्लेक्शन ऑफ द स्प्रिंग. डिफ्लेक्शन डेल्टा आपल्याला फाइंड करायचा आहे आणि E दिलेला आहे 0.21 इंटू 10 raised to 6 न्यूटन पर mm स्क्वेअर हे आपल्याला E दिलेलं आहे. तर बघा काय येणार आहे फॉर्म्युला, वी हॅव मॅक्झिमम स्ट्रेस और बेंडिंग स्ट्रेस फॉर फुल लेंथ लीव्स. काय फॉर्म्युला आहे, सिग्मा इज इक्वल टू 18WL अपॉन B इंटू टी स्क्वेअर इन ब्रॅकेट 2NG प्लस 3NF. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला L कसं फाइंड करणार आहे, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द स्प्रिंग. काय फॉर्म्युला आहे 2L इज इक्वल टू 2L1 मायनस L. तर 2L1 किती दिलेलं आहे आपल्याला 1050 मायनस L किती आहे 85. तर 2L किती मिळेल 965 mm म्हणजेच L किती होणार आहे ह्याच्या हाफ 482.5 mm हे आपल्याला L मिळालं. तर नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे, सिग्मा इज इक्वल टू 18 इंटू W इंटू L अपॉन B इंटू टी स्क्वेअर इन ब्रॅकेट 2NG प्लस 3NM. सिग्मा आपल्याला दिलेला आहे 280 विच इज इक्वल टू 18 इंटू W सेंट्रल लोड 2700 न्यूटन इंटू L आपण आताच फाइंड केला 482.5 डिवायडेड बाय B. तर B कसा कॅल्क्युलेट करणार, आपल्याला काय कंडिशन दिलेलं आहे N इंटू टी अपॉन B इज इक्वल टू 3. नंबर ऑफ लिव्स किती दिलेला आहे 12 इंटू टी अपॉन B विच इज इक्वल टू 3. हे सॉल्व केलं की काय मिळेल B इज इक्वल टू 40. म्हणजे B ची व्हॅल्यू इथं किती पुट केलेली आहे 40 इंटू टी स्क्वेअर इंटू 2 इंटू NG. नंबर ऑफ ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स किती आहेत 10 प्लस 3 इंटू फुल लेंथ लिव्स किती आहेत 2. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला काय मिळेल टी क्यूब इज इक्वल टू 805.3. मग टी किती मिळणार आहे त्याचं क्यूब रूट काढल्यावर 9.3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली थिकनेस किती मिळणार आहे आपल्याला 10 mm. आणि विड्थ कशी फाइंड करणार आहे, विड्थ B इज इक्वल टू काय आहे आत्ताच बघितलं B इज इक्वल टू 40 म्हणजे काय येणार आहे B इज इक्वल टू 40 विच इज इक्वल टू 4 इंटू 10 म्हणजे किती येणार आहे थिकनेस विड्थ 40 mm. ओके, थिकनेस मिळाला आणि विड्थ मिळाली. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय डेल्टा इज इक्वल टू 12 इंटू W इंटू L क्यूब अपॉन E इंटू B इंटू टी क्यूब इन ब्रॅकेट 2NG प्लस 3NF. काय येणार आहे 12 इंटू W सेंट्रल लोड 2700 इंटू L आपण फाइंड केलं आहे 482.5 त्याचा क्यूब अपॉन E दिलेला आहे 0.21 इंटू 10 raised to 6 इंटू B 40 फाइंड केलेला आहे आपण इंटू
2 इंटू एन जी, नंबर ऑफ ग्रॅज्युएटेड लेंथ लिव्स किती आहेत 10 आणि फुल लेंथ लिव्स किती येणार आहे 3 इंटू 2. हे सॉल्व केलं की आपल्याला काय मिळेल डिफ्लेक्शनची व्हॅल्यू 16.7 mm. तर अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम असणार ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात, तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. त्यासाठी सगळे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. जर फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असतील तरच हे प्रॉब्लेम तिथं सॉल्व होणार आहे.